श्री सागर सुरेश सोनवणे आणि सचिन सुरेश सोनवणे या बंधूंनी वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त खरोखर हर्ष वाटावासा सोहळा या ठिकाणी आयोजित केला। असं वाटत होतं तीर्थक्षेत्रावर आलो, पण आता पावसाने असे एक गोंधळ घातला, अडचण निर्माण केली। हो ना, दृष्टच लागली हो, असं म्हणतात ना, दृष्ट कार्यक्रमाला दृष्ट लागली बघा। वाईट वाटायला हो, खूप अट्टहास केला होता, किती दिवसापासून खूप अट्टहास केला होता सचिन भाऊ आणि सागर भाऊ। 2 महिन्यापासून या कार्यक्रमाची पूर्वतयारी आता काय। कृष्ण हरे राम 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 कृष्ण उभे विठेवरी करकटावरी हे बोलिया करकटावरी हे बोलिया करते उभे विठेवरी करकटावरी हे बोलिया करकटावरी तुलसी हार कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुलसी हार नर्मदे नर्मदे
जय जय कुमार विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई रूप पाता लोचनी सुख दाने रूप पाता लोचनी सुख दाने
आधी राहिलो मरोनी मरणाई आधी राहिलो मरणाई आधी राहिलो मरोनी केले मनी होते मग केले मनी होते तैसे मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पहा आमचे नवल आता तुम्ही पहा आमचे नवल आता तुम्ही पहा आमचे नवल नकावे बोल वाया नकावे बोल वाया तुका म्हणे तुम्ही भया वेदनारी तुका म्हणे तुम्ही भया वेदनारी तुम्ही भया वेदनारी तुका म्हणे तुम्ही भया वेदनारी संत सहिती संत सही आता तुम्ही पहा आमचे नवल तुम्ही पहा मुझे नवल तुम्ही पहा आमचे नवल तुम्ही पहा मुझे नवल बोलवाया नकावे तू बोल वाया बोलवाया आता तुम्ही
नगावे तू बोल माया वाया विन नका नगावे तू बोल वाया आता तुम्ही आता तुम्ही पहा आमचे नवल आता तुम्ही पहा आता तुम्ही पहा आता तुम्ही पहा आमचे नवल विठ्ठला विठाला विठ्ठल विठ्ठल मरणाई आधी राहिलो मरून मग केले मनी तुम्ही पा आमुचे नवल नकावीचू बोल वायावीन तू का म्हणे तुम्ही भया भित्तनारी कैसे संग सरी तू मामा आता तुम्ही पा आमुचे नवल नकावीचू बोल वायावीन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संत दुसरे चरण दुसरे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता सेवे लागीन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे मरणाई आधी राहिलो मरोनी मरणाई आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पा आमुचे नवल नकावीचू बोल वायावीन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 3 चरणाचा मरणाच्या अगोदर कसं मरून गेलो या विधी अवस्थेचं वर्णन करणार अभंग विठ्ठला स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना ज्ञातच आहे कैलासवासी श्री सुरेश नामदेवराव सोनवणे यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आज एक कीर्तनाचं आयोजन विनीत श्री आमचे गुरुबंधू परममित्र अगदी हृदय अभिन्न श्री सागर सुरेश सोनवणे आणि सचिन सुरेश सोनवणे
या बंधूंनी वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त खरोखर हर्ष वाटावासा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. असं वाटत होतं तीर्थक्षेत्रावर आलो, पण आता पावसाने असे गोंधळ घातला, अडचण निर्माण केली. हो ना, दृष्टच लागली हो, असं म्हणतात ना, दृष्ट कार्यक्रमाला दृष्ट लागली बघा. विठाला 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 हो ना, देवाकडे प्रार्थना देवायला उघडू द्या पावसाला, बंद करा पाऊस. उपस्थित गुणीजन, वैष्णव, टाळकरी, महाराज मंडळी, संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सेवा आपण पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. उपस्थित आदरणीय वैष्णव, टाळकरी, आपल्या परिसराचं वैभव असणारे रोहिदासजी महाराज मध्ये भाऊ उपस्थित आहेत, स्वतः छत्री धरून उपस्थित आहेत. उपस्थित आदरणीय वैष्णव, टाळकरी, आमचे अशोकजी महाराज झाडे बाबा उपस्थित आहेत. उपस्थित आमचे नागनाथ गुरुजी आहेत, आमचे नवनाथजी महाराज, आदरणीय शक्ती वैभवजी महाराज, आदरणीय गुरुबंधू ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, परिचित अपरिचित महाराज मंडळी, आपल्या नाशिक परिसराचं वैभव असणारे गुरुबंधू मृदंगाचे आमचे विकासदादा बेलुकर दादा उपस्थित आहेत. आमचे रमेशजी महाराज आवाड महाराज उपस्थित आहेत. उपस्थित आमचे किरणजी महाराज सानप विनेकरी महाराज उपस्थित आहेत. संस्थेतील बाळ गोपाळ मंडळी, मातृवर्ग असतील, पितृवर्ग असतील, सर्वांच्या प्रति आदर व्यक्त करतो. आता अधिक परिहार न देता अभंगाच्या भावार्थाचं चिंतन करतो. विठाला विठाला मरणाय आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे, आता तुम्ही पा आमुचे नवल, नकावेचू बोल वायावीन. या अभंगातून तुकोबाराय मरणाच्या अगोदर कसं मरून गेलो आपल्या विद्या अवस्थेचं वर्णन करतात, मरणाच्या संबंधाने मीमांसा करतात. पण चला, शेवटी शरीर आहे, आपण धावता भावार्थ पाहू अभंगाचा. शेवटी शरीर आहे, शरीर स्वीकारल्याच्या नंतर जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना, देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, धनंजया ना म्हणू नये. देहाच्या गावाला आलोत की जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. का? कारण शरीर स्वीकारलेले. जवरी संगो प्रकृतीचा, तववरी त्यागुण घडे कर्माचा, आणि ऐशाही करू म्हणून ते तयाचा आग्रहो चिवरी. परिसपा सव्य साची, मूर्ती लावणी देहाची, आणि खंती करीती कर्माची ते गावण निघा. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. तुकोबारा म्हणतात ना, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सविचिते, मरते उपजते सविचिते, मरते उपजते सविचिते, मरते उपजते सविचिते. मरणाचे तव काटोडी पधारी, मरणाची तव काटोडी पधारी, जिने तो जीवनी माप भरी, जिने तो जीवनी माप भरी, जिने तो जीवनी माप भरी. सांगाते पिंडा उपजल्या म्हणजे जन्माला आलेल्या. काय? मरण सांगाते, त्या पिंडाला सांगा मरण्यासाठी जन्माला आलास. म्हणजे आपण जगण्यानं जगत नाहीत, मरणानं जगतो, मरणानं जगतो. असं का? त्याचं कारण शरीर स्वीकारलेलं आहे. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. पण हे पा, आमच्या संत महात्म्यांच्या जीवनात गुरुजी अशी काय क्रांती झालेली आहे की ते जन्म आणि मरण या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले. बेज भाजोनी केली लाई, आमा जन्म नाही, आमा मरण नाही.
जन्म आणि मरण दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले आहेत. पण ठीक आहे, संत कस काय जन्म मरण या विकाराच्या पलीकडे गेलेत? कारण महाराज म्हटले जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत ना, हे आकाराला आहेत. पण आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आमचा देव झाल्यामुळं आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. अभंगाचं पहिलं चरण. मरणाही आधी राहिलो मरणी, मरणाही आधी राहिलो मरणी, मरणाही आधी राहिलो मरणी, मरणाही आधी राहिलो मरणी. केले मनी होते तैसे, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पूजे नवदा, आता तुम्ही पूजे नवदा. मग केले मनी होते तैसे, मग केले मनी. पाऊस उघडला, समोर बसा सगळे. आता तुम्ही आता तुम्ही मरणाही आधी राहिलो मरून, मग होय मनी केले तैसे, मग केले मनी होते तैसे. मरणाही आधी राहिलो मरून, मग केले मनी होते तैसे, मग केले मनी होते तैसे. का पाऊस कमी झाला, या समोर पाऊस कमी झाला. मरण आहे आधी निश्चय. शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. बरं ठीक आहे, महाराज म्हणतात शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं ना, मग केले मनी होते तैसे. आमच्या जे मनात होतं ते आम्ही करूनच दाखवलं. म्हणजे विद्या अवस्थेचं वर्णन करतात. मग तुम्ही काय करा, उगच आमचं नवल बघा. अभंगाचं दुसरं चरण. आता तुम्ही वाईट वाटायला हो. खूप अट्टहास केला होता, किती दिवसापासून खूप अट्टहास केला होता सचिन भाऊ आणि सागर भाऊ. 2 महिन्यापासून या कार्यक्रमाची पूर्वतयारी. मरण आई आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पा आमुचे नवल. म्हणजे मूळच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो. याचा अर्थ आम्ही आता माहेरला निघून आलो.
याचा अर्थ मग आपुल्या माहेरा जाई नमी आता निरोप हा संता हाती आला. माहेरचं मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. माहेराचा प्रश्न पाहून थांबू. एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण, माझे माहेर पंढरी. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे कैलासवासी श्री सुरेश नामदेव सोनोने दादांना विचारला, दादा प्रवास ते म्हटले गोंदेचं माझं नातं गोतं तुटलं, माहेरला निघून आलो. माहेराच्या दृष्टीने प्रवास धरला म्हटलं. पण दादाने विचारलं, दादा माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतात. ते म्हणले इथलचं नाही कोणी, पंढरपुरातच आई वडील. पंढरपुरात कोण येतो? ते म्हटलं सांगू, बापन आई माझी विठ्ठल रखुमाई. पांडुरंग परमात्मा वडील झालेत म्हणले आणि रुक्माई माता आई झाली म्हणले. पण दादाने विचारलं, दादा तुम्हाला बहीण आता इथलची बहीण नाही राहिली म्हटले. बहीण सुद्धा आता पंढरपुरातच आहे. पंढरपुरात कोण बहीण आहे? आपल्यासारख्याने स्नान करावं आणि आपले पाप धुवून जावा एवढं सामर्थ्य आमच्या बहिणीचं म्हटलं. पण नाव तर सांगा ना. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा बहीण झाली म्हटली. पांडुरंग परमात्मा वडील, रुक्मिणी माता आई आणि पुंडलिक आमचा भाऊ झाला म्हटले. म्हणून माहेरला निघून आलो. पण देवाकडे प्रार्थना आहे, देवा या सचिन दादानी आणि सागर दादानी दोघा बंधू भावांनी मिळून हा वडिलांच्या दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त सोहळा ठेवलाय ना. बरं का विकास दादा, भगवंताकडे प्रार्थना आहे, देवा या कीर्तनाचं आणि अन्नदानाचं सगळं पुण्य एका जागा जमा व्हावं आणि दादाला तुमच्या चरणाजवळ घ्यावं. उत्तमाची गती तो एक पावे. म्हणून भगवंताकडे प्रार्थना करू. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण, येते माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय हरि जय जय हरि हरि जय हरि जय जय हरि
मग केले म्हणी होते तैसे आता तुम्ही पा आमुचे नवल नकावेचू बोल वायावीन म्हणजे मूळच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो याचा अर्थ माहेराच्या दृष्टीने प्रवास चालू झाला. पण तुकोबाराय म्हटले हे आपल्याच्यानं शक्य नाही का तुम्ही कशा आहात. तिसरं चरण तू का म्हणे तुम्ही माया वेदनारे 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 कैसे संग सारी तू मामा तू मामा तू मामा कैसे संग सारी तू मामा तू मामा तू मामा आता तुम्ही पाहू दे ना मला आता तुम्ही पाहू दे ना मला कैसे संगरे तू मामा तू मामा तू मामा कैसे संग सारी तू मामा तू मामा तू मामा आता तुम्ही पाहू दे ना मला आता तुम्ही पाहू दे ना तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी कैसे संग सरी तू मामा आम्ही मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. याचा अर्थ आम्ही आता माहेराच्या दृष्टीने प्रवास धरला. आता भगवंताशी अनन्य झालो. आता मागं फिरणार नाहीत. हाची नेम आता न फिरी माघारी मागं फिरणार नाही. मागं न फिरल्यामुळं बैसले शेजारी गोविंदाचे आम्ही भगवंताशी अनन्य झालोत. भगवंताशी एकरूप झालोत. याचा अर्थ मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालोत म्हणजे माहेरला निघून आलो. म्हणजे विराणीचा अभंग आहे. बैसली शेजारी म्हणजे विराणीतला अभंग आहे. विरहिणी वेगळी विहरणी वेगळी आणि विराणी वेगळी. विरहिणी म्हणजे जी भगवंताच्या वियोगात अत्यंत संतप्त झाली आणि जिच्या चित्ताचा विषय केवळ परमात्मा आहे ती विरहिणी. विरहिणी जागृती 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 पुसे साजनी पुसे साजनी पुसे साजनी कवन बोलिले अंगणी. ही विरहिणी. दुसरी विहरणी. विहरणी म्हणजे जिला भगवंताचा सहवास मिळाला आणि भगवंताच्या सहवासात राहून जी भक्तीत अति उच्च आनंद लुटली ती विहरणी. नित्य हारेची या समागमे बाई नाही देखील ते सुख भोगू देही म्हणजे विहरणी. आणि तिसरी विराणी म्हणजे आजचा अभंग विराण्याच्या बैठकीवरचा आपला भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये येणारे प्रतिबंध जे स्वतःच्या बळानं झुडकारून लावते तीच नाव विराणी. आणि आजचा आपला अभंग त्या अवस्थेवरचा आहे. म्हणजे आम्ही भगवंताशी अनन्य झालो. वाळो जन्मच म्हणून तर लोकांनी काही म्हणत पण मागं फिरणार नाही. मागं फिरणार नाही म्हणजे भगवंताशी अनन्य झालोत. अनन्य झालोत ना म्हणून तुम्ही आमचं नवल बघा. आता तुम्ही पहा आमुचे नवल नकावेचू बोल वायावीन. मूळच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालोत म्हणजे याचा अर्थ आता माहेरला निघून आलो. माहेरला निघून आलो. आतापर्यंत राहत होतो ते सासरी सासरी आणि प्रत्येकाला वाटतं माहेरला निघून जावं म्हणजे
शरीर ही सासरवाडी, शरीर ही सासरवाडी, याच्या सगळेचे माझ्या मुळचे 3 सासरे, 2 वाईट आहेत खरे, एक आहे गरीब बिचारा, मानित नाही मी त्याला ग बाई बाई. सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण 3 सासरे, दीर 6 दीर सांगितले. काम, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. माझ्या मुळचे 6 दीर, काय सांगो त्यांचा को विचार. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, गांजे ते मजला ग बाई बाई, जाते ग मायेराला. हे 6 दीर आणि नंदा 4. आशा मनसा तृष्णा कल्पनेने, घात केला या 4 जणीने, वासना नंद मोठी चावटीने. 4 नंद या शरीरातील. आणि सासू एकच आहे पण जरा जामी. माया सासू मोठी धांगणी, तिला आहे लय प्रपंचाची गोडी. मायारूपी संसारी सासू सांगितली. मग माणसाला त्रास देतात. मग त्रास झाला की मनुष्याला वाटत असतं माहेरला निघून जाऊ. तुकोबारा देवाला भांडले गुरुजी, देवाला भांडले. देवाला म्हटले, देवा तुम्ही मला सासुरवासी काच केलं असेल, अगोदर मला सांगा. तुकोबारा म्हटले, कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुल्या सत्ता स्वाधीनता ते नाही. भगवंता सासुरवासी का केलं, काय झालं, कारण त्याचं कारण आहे. सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी, आता दोई विषे लजारा के आमुचे. सासुरवासा भीतो, हे तुम्ही आम्ही राहतो, हे सासर प्रत्येकाला वाटतं महाराज निघून जावं. आपोल्या मायेरा जाईन मी आता, आपोल्या मायेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटन मायेरा आपोलिया, भेटन मायेरा आपोलिया, बाई बाई जाते ग मायेरा, बाई बाई जाते ग मायेरा, बाई बाई जाते माहेरा, बाई बाई जाते माहेरा, आलो निजाचा माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा, आलो निजाचा माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा, वाट पाये नित्य माहेराची, माहेराची वाट पाहे देश माहेराची, माहेराची, कामने घालू जीवापणाची जाऊ त्या माहेरा निजाचिया, माहेरा निजाचिया, पंढरी हे माझे माहेर साधने, पंढरी हे माझे माहेर साधने, आजन धनीवरी आपुले मायेरी, धनीवरी आपुले माहेरी, माहेराचा प्रवास. माहेरला निघून आलो, पण ज्या माहेरला तुम्ही गेला ते माहेर, माहेर संताचे, संतांच्या माहेराला आलो म्हणजे संतांच्या. पण तुम्ही ज्या माहेरला गेला त्या माहेरला नाव नाही का, आहे ना. बरवे बरवे पंढरपूर, विठोबारायाचे नगर, विठोबारायाचे नगर, विठोबारायाचे नगर, विठोबारायाचे नगर.
अभंगाचा भावार्थ पाहायला माहेरचा प्रसंग पाहायला आणि पाऊस थांबला. विठाला विठाला एक मरणाचा प्रसंग पाहू. माहेराचा प्रसंग पाहू मरणाचा. गुरुजी, शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. वेदांत शास्त्राने षडविकार सांगितले. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षेते आणि विनश्यते. षडविकार सांगितले. हा बरोबर. याच्यातलं पहिला जन्म विकारला स्पर्श केला की स्पर्श करत 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 विनश्यतीपर्यंत यावंच लागतं. भक्तिशास्त्राने वेगळं सांगितलं. बालपणे गेले ज्ञानता, तारुण्यदशेविषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागोता मरीतपर्यंत घेऊ. म्हणजे बालपण गेलं की तारुण्यपण, तारुण्यपण गेलं की म्हातारपण, आणि म्हातारपण गेलं की मरण. याचा अर्थ शरीर स्वीकारलेलं. शरीर स्वीकारलं म्हणून जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. नाही म्हणून चालत नाही. हे पा, प्राण नावाचा धर्म तुम्ही शरीरातला स्वीकारला प्राण की तुम्हाला क्षुधा आणि तृषा हे प्राणाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. मन नावाची संकल्पना तुम्ही स्वीकारली मन की तुम्हाला शोक आणि मोह हे मनाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. तसा देह स्वीकारला की जन्म आणि मृत्यू हे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. नाही म्हणून चालत नाही. नाही म्हणून चालत नाही. पहा तुम्ही मला सांगा, आपण राहतो कुठं जगामध्ये, आलोत कुठं जगामध्ये. याचा अर्थ गुरुजी आपण जन्म मृत्यूमध्ये आलो. असं काय का? कारण ज आणि ग असे दोन अक्षर आहेत जग शब्दात. ज शब्दाचा अर्थ जन जायते म्हणजे उत्पन्न होणे, आणि ग शब्दाचा अर्थ गम गच्छती म्हणजे नष्ट होणे. म्हणजे जग शब्दातच दडलेलं आहे. काय? जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. मग अशा जगात राहून आपण अमरत्वाची संकल्पना मांडणं किती चुकीची गोष्ट आहे. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. नाही म्हणून चालत नाही. त्याचं कारण आहे शरीर स्वीकारलेले. शरीर स्वीकारलेले. ते खोकला चालू झाला म्हणून खोकल्याची बॉटल घेतली आणि त्या मेडिकलवर बॉटल घेतली गुरुजी. त्याच्यावर तारीख लिहिलेली होती. ज्या दिवशी ती बॉटल तयार झाली का ती तारीख लिहिलेली होती. त्याचं नवल नाही वाटलं, पण त्याच बॉटलवर दुसरी तारीख लिहिलेली होती. कोणती? ज्या दिवशी एक्सपायरी डेट संपणार आहे ती तारीख त्याच्यावर लिहिलेली होती. म्हणजे दोन्ही तारखा त्याच्यावर लिहिलेल्या होत्या. मग मी त्या मेडिकलवाल्याला विचारलं, म्हटले तारीख कधी लिहिलेली? ते म्हटले दोन्ही तारखा एकाच दिवशी लिहिल्यात आणि एकाच पेनला लिहिल्यात म्हणे. असं का? तसंच आहे. ज्या दिवशी जन्माची तारीख घेऊन आलो त्या दिवशी मरणाची तारीख घेऊन आलेलो. दोन्ही तारखा सोबतच घेऊन आलो. याचा अर्थ जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. शरीर स्वीकारलेलं आहे म्हणून. बरं ठीक आहे. पण तुकोबाराय म्हटले आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. आम्हाला जन्म मरणच नाही. तुम्हाला का जन्म नाही आणि मरण नाही? कारण आमच्याकडे जन्माला येण्याचे कारणच नाही. म्हणून जन्माला येण्याचे कारण कोणते होते? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पण तुकोबाराय म्हटले गुरुजी पाप नाही आणि पुण्य नाही. लागोने दो पाप पुण्य तुका म्हणणे आम्ही झालो अग्निरूप लागोने पाप पुण्य लागोने म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दो पाप पुण्यांगा. महाराज म्हटले अग्निरूप झालो आम्ही, आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. पाप नाही आणि पुण्य नाही. पाप पुण्यांगी नातळे त्या झुंजारते विष्णुदास जगी. पाप पुण्यांगी नातळे त्या. पापही नाही आणि पुण्य नाही. बरं ठीक आहे.
आणि पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही. आता संतांच्या ठिकाणी कशा चाललं पाप, उलट त्यांच्या जपानं पाप जातात. तो का म्हणे पापे जाते संतांची या जपे. स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले. कुशावर्ताचं स्नान केलं. स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर काय भूदेव मंडळी महाराजांना भेटले आणि महाराजांना काय म्हटले, हातावर पाणी घ्या, पाणी घ्या. आणि माना म्हटले पापम पाप कर्माणाम पापात्मा पाप संभव हा असं म्हणा आणि सोडा पाणी खाली. जोग महाराज म्हटले मी म्हणणारच नाही. ते म्हटले का म्हणणार नाहीत. जोग महाराज म्हटले माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी पापच केलं नाही तर म्हणूच कशाला. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, संतांच्या ठिकाणी पाप नाही आणि पाप नाही तसं पुण्याशी देणं घेणं नाही. असं कसं काय पुण्याशी देणं घेणं नाही, सगळं पुण्यामुळे चाललंय ना. याचा अर्थ मला सांगा, हरिपाठातलं ध्रुवपद काय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याचा सरळ सरळ अर्थ गुरुजी मुखानं हरिहरी म्हणा एवढं पुण्य होईल की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. गणना म्हणजे मोजमाप. पण तुकोबाऱ्या म्हटले आमच्या दृष्टीनं तसा अर्थ नाही. मग आम्ही हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा एवढंच करू, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे आता पुण्याशी देणं घेणं कोण करी जाते, पुण्याशी देणं घेणं नाही. याचा अर्थ पापही नाही आणि पुण्य नाही. का नाही, कारण आम्ही अग्निरूप झालो, अग्निरूप झालो. बरं ठीक आहे, अग्निरूप झालो त्याचा अर्थ ज्ञान स्वरूप झालो एक अर्थ. कारण दुसरा अर्थ असा की अग्निरूप झालो म्हणजे नाम स्वरूप झालो. अम ब्रह्मास्मी या पदावर आरूढ झालो म्हणजे ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पहावया गेलो देव चेवणी ठेलो याला म्हणायचं नामस्वरूप. ज्ञानस्वरूप नामस्वरूप आणि दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळं लागून येतो पाप पुण्यांगा. पापही नाही आणि पुण्य नाही. बरं ठीक आहे, पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ मरणाई आधी राहिलो मरोनी म्हणून मरणाच्या अगोदर मरून गेलो. बरं तुकोबारा एक ठीक आहे, राहिलो म्हणतात आणि मरोनी म्हणतात. तुम्ही कोणतं एकच सांगायचं. तुम्ही म्हणतात राहिलो मरोनी, मग राहिलो तरी म्हणा नाही तर मरोनी तरी म्हणा. राहिलो म्हणतात याचा अर्थ तुमच्या अंतःकरणातून वासना जिवंत आहे. आणि मरोनी म्हणतात याचा अर्थ वासना संपली. अगोदर मरोनी पाहू नंतर राहिलो पाहू. महाराज तुम्ही मरोनी म्हणतात याचा अर्थ वासना संपलेली दिसते. तुकोबारा म्हणतात मरोनी म्हटलो ना म्हणून वासनाच नाही. कोणती वासना संपली. तुका म्हणे अवघे आवरिले वासना, म्हणे अवघे आवरले वासना. आता नारायणा दुसरिया पासोने, आता नारायणा दुसरिया पासोने, आता नारायणा दुसरिया पासोने, आता नारायणा दुसरिया पासोने. तुका म्हणे अवघी आवरिली वासना, आता नारायणा दुसऱ्या पासोनी. आता वासना राहिलेली नाही म्हणजे व्यवहारातली वासना संपली आणि परमार्थातली वासना राहिली. व्यवहारातली वासना संपून गेली. वासना निमाली समूळ ज्याची, निमाली समूळ ज्याची, वासना निमाली समूळ ज्याची. ब्रह्मरस गोडी जयाचे पाव, ब्रह्मरस गोडी जयाचे पावावरी, ब्रह्मरस गोडी जयाचे पावावरी, ब्रह्मरस गोडी जयाचे पावावरी. वासना निमाली समूळ ज्याची, वासना निमाली समूळ ज्याची, वासना निमाली समूळ ज्याची. वासना निमाली समूळ ज्याचे किंवा वासनेचे बीज जळोने जाय. संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळोने जाय. आता वासना राहिली नाही, वासना संपली. समूळ वासना नुरवावी. आता वासनाच राहिली नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही, कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मनुष्याला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. तुम्हा आम्हाला वासनेमुळे जन्म घ्यावा लागेल याच्यात नवल नाही. तुकोबारा एका ठिकाणी म्हटले आपल्या तपाच्या बळाने कितीतरी सक्षम झालेला महात्मा असला आणि त्या महात्म्याला मरणाची वेळी वासना उत्पन्न झाली. वासनेचा संग भोयांत काळी तरी तपोबली धरी, तरी तपोबली धरी. वासनेचा संग भोयांत काळी तरी तपोबली धरी, तरी तपोबली धरी.
वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मदरी. मनुष्याला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. पण तुकोबारा म्हटले आपा मरोणी म्हणतात तुकोबारा, याचा अर्थ वासना संपली, वासना संपली. पण राहिलो म्हणतात याचा अर्थ वासना जिवंत आहे. राहिलो निराळी ठेवण्या अशा म्हणजे एका ठिकाणी म्हणतात ना वासना राहिली कोणती, देववसे चित्ती त्यांची घडावी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. संत संगतीची वासना राहिली म्हणून राहिलो म्हणतात. पायी गोविली वासना तुझ्या केले ब्रह्मज्ञान. पायी गोविली वासना संत संगतीची वासना राहिली, संत संगतीची वासना राहिली म्हणून राहिलो म्हणतात. मरणाई आधी राहिलो मरून एक. आणि जन्माचं तिसरे कारण आहे केले कर्म झाले उपजले मेले ऐसे किती. कर्मामुळे एक मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. पण तुकोबारा म्हटलं आता कर्म राहिलं नाही, कर्म राहिलं नाही. कारण कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित क्रियमाण आणि प्रारब्ध. संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं. संचित ज्ञान नष्ट झालं, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. संचित ज्ञान नष्ट झालं आणि चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जननोय आवगा जनार्दन ऐसे ऐकता निवते साधू. एका जनार्दने बाणले निज पुनवो झाली संध्या झाली संध्या चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. यत करोष दसनासी यत जीवसे ददासी यत तपस्येसी कौंते तत्पुरुषमदर्पणम. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, संचित ज्ञानानं नष्ट झालं आणि प्रारब्ध राहिलं. पण तुकोबारा म्हणजे ते सुद्धा राहिलं नाही. कसं काय, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे हरी कृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही दान, भक्ता संचित नाही दान, भक्ता संचित नाही दान, भक्ता संचित नाही दान. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचेत नाही जाण. 3 कर्म राहिले नाही. कारण जन्म आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःख फळावे त्या ते भोगावया यावे देहा एका. कर्म शिल्लक राहिल्याच्या नंतर भोगण्याकरता यावंच लागतं. पण तुकोबारा म्हटलं कर्मच राहिलं नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचा अर्थ मरणाई आधी राहिलो मरोनी. मग केले म्हणी होते तैसे. आमच्या जे मनात होतं ते आम्ही करून दाखवलं. म्हणजे मूळच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो, त्याच्याशी अनन्य झालो, त्याच्याशी अनन्य झालो. आणि त्याच्याशी अनन्य होणं म्हणजे देव पाहावया गेलो तिथे देवच होऊन ठेलो. चतुर्भुज नर होऊन ठेले, भ्राता सगोत्रा मातृभाता सगोत्रा, मातृभाता सगोत्रा, मातृभाता सगोत्रा, चतुर्भुज नर होऊन चतुर्भुज नर होऊन ठेले. मूळच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो. याचा अर्थ नाम घेता घेता नामधारक नाम्य स्वरूपाला प्राप्त होणं.
दोन्ही अवस्थेवरती आम्ही गेलो. जी अवस्था भक्ती ज्ञान मार्गाने तीच अवस्था भक्ती मार्गाने, तीच अवस्था भक्ती मार्गाने. ठीक आहे. ज्ञान मार्गाची म्हणजे ज्ञान मार्गाच्या अवस्थेत भजनाचा आनंद घेता येत नाही, पण भक्ती मार्गाच्या अवस्थेत भजनाचा आनंद घेता येतो. हा, तीच अवस्था प्राप्त होते. फक्त भक्ती मार्गाने भजनाचा आनंद घेता येतो. ज्ञान मार्गाने तो कामने मुक्ती परनेले नोवारी, तो कामने मुक्ती परनेले नोवारी, कामने मुक्ती परनेले कामने मोक्ते परनेले नोवरी, तो कामने मोक्ते परनेले नोवरी, कामने मोक्ते परनेले नोवरी, कामने मोक्ते कामने मोक्ते परनेले नोवरी, तो कामने मोक्ते परनेले नोवरी, कामने मोक्ते परनेले नोवरी, तो कामने मोक्ते दिवस चार खेळे मेळे, आता दिवस चार खेळे मेळे, खेळे मेळे, खेळे मेळे, आता निशी बावलो विजावा, निशी देने आता निश्चिंतेने पावलो विसावा, मूळच्या स्वरूपाला प्राप्त मुक्ती परनिली नोवरी. हा म्हणजे ज्ञान ब्रह्मज्ञानाची अवस्था आहे. ब्रह्मज्ञानाची अवस्था मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. बरं ठीक आहे. आणि हीच अवस्था भक्ती मार्गाने, भक्ती मार्गाने सुद्धा हीच अवस्था आहे. पण भक्ती मार्ग ब्रह्मज्ञानाच्या मार्गाने भजनाचा आनंद घेता येत नाही, आणि भक्ती मार्गाने भजनाचा आनंद घेता येतो. कारण वृत्तीशील भक्तीतच राहते म्हणून. ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही म्हणून भजनाचा आनंद घेता येत नाही. ब्रह्मज्ञानात सुख नाही असं नाही, बरं सुखच आहे, पण त्या सुखाचा उपभोग भोगण्याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही. साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? खाण्यात आनंद आहे. तसं ब्रह्म व्हायचं का ब्रह्म उपभोगायचं? ब्रह्म उपभोगायचं. भजनाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे. आनंदच घ्यायचा होता पण पावसानं अडथळाच आणला बघा. भजनाचा आनंद, आणि भजनाचा आनंद भक्तीत आहे, भक्तीत आहे. बरं ठीक आहे चला. का वृत्तीशील भक्तीत राहते म्हणून तर तुकोबारा म्हटले गुरुजी, ते माझे हरी वृत्ती राहो, ते माझे हरी वृत्ती राहो, ते माझे हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विठेवरी साजरी, समचरण दृष्टी विठेवरी साजरी, ते माझे हरी वृत्ती राहो, ते माझे हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विठेवरी ते माझ्या हरी वृत्ती राव राव आता हिची ध्यान
माझे चित्त तुझे पाय राय ऐसे करी काय माझे चित्त तुझे पाय हरी धरोने या पायी भवा तारी दातारा चतुरा तो शिरो गुण लावण्याचे कान चतुरा तो शिरो माझे चित्त तुझे पायी रायाचे करे काय आणि दरोने या पायी भावहा तारे दातारा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याचे भक्त तू देवाई से करी मी भक्त तू देवाई से करी भक्त तू ब्रह्म ज्ञान आत्मसिद्धि भाव तू देवा ऐसे करे मी भक्त तो देव ऐसे करी नको ब्रह्मज्ञान तुकोबारा म्हटले देवा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगूच नका देवाला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका बघा हे फक्त तुकोबारनेच म्हणा ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे काम नाही हो ना ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत देवा काय सांगू नका करायचं असं तर एकच करा मी भक्त आणि तू देव का भजनाचा आनंद घ्यायचा म्हणून न लगे मुक्ती नाही धनसंपदा तर नकोच मुक्ती नको मुक्तीवर धनसंपदा का नको त्याचं कारण गुरुजी धनसंपदा का नको हे पा मला सांगा सकाळी सूर्य उगवला झाडाची सावली कोणाची शेल राहते सूर्य उगवल्याच्या नंतर पश्चिमेला सूर्य मावळाच्या वेळेला पूर्वेला तसं या धनाचं आहे या धनाचा न दरविश्वास तरुवर छाया म्हणजे धन झाडाच्या सावलीसारखं आहे गडीतच इकडं गडीतच तिकडं नाथ महाराज म्हणले झाडाच्या सावलीसारखं आणि तुकोबारा म्हणले वाऱ्यासारखं हे तर संपत्तीचे वारे साचोकारे संपत्तीचं वार असे भरपूर वारे असे भरपूर वारे ही संतन धन की कोण बड़ाई ही संतन धन की कोण बड़ाई सतन धन के कोण बड़ाई सतन धन के कोण बड़ाई सतन धन की कोण बड़ाई देखते नैनों में मीठी मिलाई देखते नैनों में मीठी मिलाई अपने खातिर महल बनाया आप ही खातिर महल बनाया हा म्हणून विठाला इज्जतन धन की कोण बड़ाई कोण तन शरीर धन हे धन वाऱ्यासारखं असे भरपूर वार आहेत बघा अहंकाराचा वार अहंकाराचा वार आला शीतळ शांतीचा शीतळ शांतीचा वारा अहंकाराचा वारा धनाचा वारा इलेक्शन नाही ते नाही पावसाचा भरपूर वारे भरपूर वारे पिंगळ्यात सुद्धा एक वार आहे अनेक एक वारे सुटलेले तातडी याचा विको कमी करा
ते मगापासून तेच सचिन दादा तिच्या कानात मागून पिंगळा तिकडेच येतो हळूहळू. आणि एक वारे सुटलेलं तातडी, काळाचं वार तातडी सुटलं की पाटील बुवाची पडेल माडी. पिंगळा घ्या खुर्शीत बस. हेजारी नाय काल त्याने दुसरा यायला गेजारी नाय काल तरत ठेवाटी बा काळ बांधून नेईला तरत ठेवाटी बा काळ बांधून नेईला सरत ठेवाटी बा काळ बांधून नेईला एका जनार्दनी आमचं काय बांधायले आमचे काय बांधायले पिंगळा 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 मातवारी बोली बोला तू देखा पिंगळा मातवारी बोली बोलत होते का वर्तमान कोटे तोंडे वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे ठिकाणं बोलू आम्ही वर्तमान बोलू आम्ही वर्तमान कोटे पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा दादा तुन गगन कोणे कुंकू का कोणी काळा मनी 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 पिंगळा मातवारी बोली बोलत होते का पिंगळा मातवारी बोली बोलत होते का पिंगा पिंगळा मातवारी बोली बोलत होते का बोली बोलत होते का ज्ञानेश्वर असो यथामत येत अवकाश. पुन्हा एकदा आदरणीय वैकुंठवासी श्री नामदेवराव सोनोने, सुरेश नामदेवराव सोनोने दादांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त हा उत्सव आदरणीय आमचे गुरुबंधू परममित्र आमचे सचिन दादा आणि सुरेश दादा यांच्या माध्यमातून वडिलांचा पुण्यस्मरण सोहळा सागर दादा. भगवंताकडे प्रार्थना आहे दादांना तुमच्या चरणधूळ जागा द्यावी, उत्तमची गती तो एक पावेल. त्या कीर्तनाचा आणि अन्नदानाचं सगळं पुण्य एका जागा जमा हो आणि दादांना तुमच्या चरणाजवळ होई भगवंताकडे प्रार्थना करू आणि वाणीला पूर्ण विराम देऊ. जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले रे